जालना सहकारी साखर कारखाना रामनगर की स्वामित्व वाली कृषि भूमि से होकर प्रस्तावित जालना नांदेड़ समृद्धि महामार्ग को लेकर भारी असंतोष सामने आया है। इस महामार्ग से गन्ना उत्पादक किसानों, कारखाने के सभासदों और कामगारों को लाभ होने के बजाय अपूरणीय नुकसान होने की आशंका जताई जा रही है। इसी कारण जालना सहकारी साखर कारखाना गन्ना उत्पादक किसान सभासद कामगार संयुक्त संघर्ष बचाव समिति ने यह महामार्ग तत्काल रद्द करने की जोरदार मांग की है। इस संदर्भ में किसान जुना जालना में अनशन पर बैठे हैं। संयुक्त संघर्ष समिति का कहना है कि प्रस्तावित महामार्ग कारखाने की उपजाऊ कृषि भूमि से होकर गुजर रहा है, जिससे गन्ना उत्पादन पर गंभीर असर पड़ेगा। इससे किसानों की आजीविका पर सीधा संकट खड़ा हो जाएगा और कारखाने के भविष्य पर भी प्रश्न चिन्ह लग जाएगा। वर्तमान में जालना सहकारी साखर कारखाना प्रवर्तन निदेशालय ईडी के नियंत्रण में है। समिति ने मांग की है कि कारखाने को ईडी के नियंत्रण से मुक्त कर पुनः किसानों, सभासदों और कामगारों के हवाले किया जाए। उनका कहना है कि यह कारखाना केवल एक औद्योगिक इकाई नहीं, बल्कि पूरे क्षेत्र के किसानों की आर्थिक रीढ़ है। संयुक्त संघर्ष समिति ने बताया कि जालना और बदनापुर तालुका क्षेत्र में एक भी अन्य साखर कारखाना नहीं है। इस कारण किसानों को अपनी ऊस उपज बेचने के लिए कोई विकल्प उपलब्ध नहीं है। पहले से ही वर्षा की कमी, प्राकृतिक आपदाओं और आर्थिक संकट से जूझ रहे किसान इस महामार्ग परियोजना के कारण और अधिक संकट में फंस सकते हैं। समिति का आरोप है कि इस क्षेत्र के किसान लंबे समय से आर्थिक विकास से वंचित हैं। ऊस उत्पादन ही उनकी आय का मुख्य साधन है और जालना सहकारी साखर कारखाना रामनगर उनके लिए एकमात्र आधार बना हुआ है। ऐसे में कारखाने की भूमि से महामार्ग निकालना किसानों के साथ अन्याय होगा। संयुक्त संघर्ष बचाव समिति ने शासन से मांग की है कि उनके निवेदन पर गंभीरता से विचार किया जाए और जालना सहकारी साखर कारखाने के अधिकार क्षेत्र से गुजर रहे जालना नांदेड़ समृद्धि महामार्ग को तत्काल रद्द किया जाए। साथ ही समिति ने यह भी स्पष्ट किया है कि किसानों और कामगारों के हित से जुड़ी अन्य मांगे भी आंदोलन स्थल पर सरकार के समक्ष रखी जाएंगी। समिति ने प्रशासन से अपील की है कि इस मामले में शीघ्र और न्याय संगत निर्णय लेकर किसानों, सभासदों और कामगारों के हितों की रक्षा की जाए। आपण कशाला उपोषण बसले? ते जालना सहकारी साखर कारखान्याचा जो गैरमार्गाने गैरव्यवहार करून खरेदी केला त्याची चौकशी व्हावी आणि कारखाना पुन्हा शेतकऱ्याच्या ताब्यात यावा। ईडीने जप्त केलेला कारखाना पुन्हा सरकारच्या ताब्यात शेतकऱ्याच्या ताब्यात दिला जावा आणि मुद्दामून जालना नांदेड जो समृद्धी मार्ग आहे तो सरळ जात असताना मुद्दामून वाकड्या वळण करून कारखान्यात घातला दुसरं हेतू नाही, तो बंद व्हावा। दोन मागण्यासाठी हे उपोषण आहे। आपले ते ईडी ताब्यात घेतल्यानंतर ईडीने सोडलं नाही का तुमचं? तर ईडीने आता शासनाच्या ताब्यात आहे। हा जालना सहकारी साखर कारखाना 1986-87 सहकार मंत्री तत्कालीन खासदार बाळासाहेब पवार यांनी जालना बदनापूर तालुक्यातील या दोन तालुक्यातील 10,000वर शेतकऱ्यांच्या हितासाठी आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केला आणि गेल्या 5 वर्षातच कारखाना कर्जमुक्त केला। 1 रुपया कर्ज ठेवलं नाही त्यांनी। दरम्यानच्या काळात पुढे जे त्यांनी कारखाना सोडला आणि स्थानिक पुढारी जालन्याचे या कारखान्याच्या मध्ये शिरले आणि त्यांनी ते असं कारस्थान केले की हा सहकारी साखर कारखाना जपघाई जाणून कसा खरेदी करायचा, आपल्या ताब्यात घ्यायचा, त्या दुष्ट हेतूने त्यांनी कारस्थान केलं। राज्य सहकारी बँक आणि राजकीय पुढारी त्यांनी संगनमत केलं आणि काही कर्ज 11,000 कोटी कर्ज होतं फक्त, साधं 11 कोटी कर्ज होतं फक्त। 11 कोटी कर्ज असतानाही 16 कोटीची साखर होती साखर कारखान्याचं, ती विकूनही बळी झालं असतं, पण 11 कोटीचं 33 कोटी व्याज दाखवलं, 16 कोटी दाखवले नाही ते जे आहे ते। आणि कारखाना एक व्यूहरचना करून हा जप्त केला। कोटी कर्ज नाही, फुकट केला। राज्यामध्ये 300-400 कोटी रुपये कर्ज असणारे साखर कारखाने, सहकारी साखर त्यांना कुठे हात लावला नाही। 11 कोटी असताना 1 पैसा न घेताना हा कारखाना या राजकीय लोकांनी घेतला, खरेदी केला। खरेदी करताना सुद्धा चक्रादी केली, बोगस
हे केले, बोगस कंपन्या स्थापन केल्या. ज्या रेकॉर्डला आमचं सगळे रेकॉर्ड आहे, बोगस कंपन्या स्थापन केल्या. या मार्केट कृषी उत्पन्न बाजाराचा धंदा साखर कारखाना चालविणे नाहीये, त्यांच्या नावाने एक टेंडर भरलं, दुसऱ्याच्या नावाने टेंडर भरलं. जो दोन्ही टेंडरमध्ये मुद्दाम चुका ठेवला, काही भरलंच नाही, अपुऱ्या भरल्या किंवा अनामत भरल्या नाही. आणि 2 टेंडर दाखवले, जे 3 टेंडरपेक्षा कमी करता येत नाही नियमाप्रमाणे. पण त्यांनी 2 टेंडर काढून कपड्याच्या नावानं, ज्याची व्हॅल्युएशन 87-80 कोटी सरकारनं काढली असता, सरकारी असतानाही केवळ 42 कोटीला तापल्याच्या नावानं खरेदी केला. आणि तापल्याने एकही पैसा न भरताना त्या आधारे एका दिवसात 7-12 शेअर सगळे एका दिवसात मंजूर केलं त्याच्या नावानं. स्टॅम्प ड्युटी माफ केली, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्री केली म्हणून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न नाही. नंतरचा हाच कारखाना 1-1.5 वर्षानं अर्जुन शुगरच्या नावानं 27 कोटीला खरेदी केला अर्जुन शुगर्सला. म्हणजे पहा, 42 कोटी 27 कोटी एवढे दानशूर लोक आहेत की देऊन टाकला तापल्याने. दरम्यान काळात त्यांनी 25-30 कोटी कसे त्यांच्या नावावर वर्ग केले तेही रेकॉर्ड आहे आमच्याजवळ, काही नसताना. आणि तो कारखाना अर्जुन शुगरना 27 कोटी घेतला. आणि घेताना साखर कारखाना चालवतो, कामगारांचे पैसे देणे देतो, शेतकऱ्यांचे देणे देतो आणि कारखाना त्वरित चालू करतो. या अटीवर त्याचं मुद्रांक फीस माफ केली. आणि 3 झाले, 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, थापा मारला, साखर कारखाना चालू केला नाही. उलट दरम्यानच्या काळात लोकांना सांगत राहिले की साखर कारखाना चालू करणार आहोत. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यातलं हे विकलं, बॉयलर विकलं, लाईट वीज ते करतं, 5000 गाड्या विकल्या, ट्रक विकले, विकण्याचं काम केलं. आणि तिथे पैसे केले त्यांनी सगळ्या एक करून बोरच्या जे सगळ्या गाड्या विकल्या त्यांनी. आणि हा कारखाना विळकत केला. या कारखान्याचा गैरव्यवहार झाला म्हणून शेतकऱ्यांनी शेतकरी ज्योतीने लक्ष्मणराव हेकारे यांच्या तक्रारीवरून शेतकऱ्यांनी तक्रार केली आणि त्यांच्या प्रतिनिधी या 2च्या नावावर तक्रारी झाल्या. आणि ईडीनं दखल घेऊन याच्यावर शासनाने ईडीची कारवाई केली, कारखाना जप्त केला. जो कारखाना जप्त केला तो फुकट घेतला, कुठं पैसे नाही भरले, काही नाही. नंतर दाखवले इकडून तिकडे रेकॉर्ड आपलं थापा मारत आपलं करत रेकॉर्ड करत. तो अर्जुन शुगरने घेतला. अर्जुन शुगर संचालक कोण आहे? संचालक तो संजय आहे, त्याच्या नावानं रजिस्ट्री आहे, संजय खोतकरच्या नावानं, संजय पंडितराव खोतकरच्या नावानं. विकला कोण तो? हा, विकला कोण? तापल्यानं. सापल्याने कोणाकडून घेतला? तापल्याने राज्य सहकारी बँकेकडून. राज्य सहकारी बँकेने जप्त केला. 33 कर्ज नसतानाही. चेअरमॅन नव्हता कधी? हा, चेअरमन होते ना, तेच होते डायरेक्टर, तेच राज्य सहकारी बँकेचे डायरेक्टर तेच, जिल्हा बँकेचे डायरेक्टर तेच आणि राज्य मंत्रिमंडळाचे तेच. त्यांनी उचित कटस्थान केलं आणि हा कारखाना फुकट. हा, कोणाचं चेअरमॅन कोण होते? चेअरमन तेव्हा अरविंद चव्हाण होते का? आणि सगळं हा खेळून मिळून. मुख्य मागणी काय आपली? आमची मागणी आहे मुख्य की 6 शेतकार जप्त केलेला, ईडीनं जप्त केलेला साखर कारखाना हा शेतकऱ्याच्या ताब्यात द्यावा. आम्ही शेतकरी चालायला समर्थ आहोत. आणि विषय म्हणजे 250 एकर जमीन, त्यातली 100 एकर विकण्याचा प्रयत्न केला. द्राक्षे माळे लावले तिथं, त्याच पाईपलाईन वापरल्या, अनेक गोष्टी करून तुम्ही आपल्या स्वतःचं कशी मालमत्ता आहे त्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा काय विचार सांगा. तर आमची अशी मागणी आहे की बा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कामगारांच्या हितासाठी हा कारखाना पुन्हा चालू करावा. आणि स्वर्गीय बाळासाहेब पवार यांचे जे स्वप्न होते आर्थिक शेतकरी उन्नतीसाठी, जय जय त्यांची जी साखर करावी. आता आम्हाला अंजली दमाने असं की या राज्यातील भ्रष्टाचारी राजकीय पुराच्या कर्जंकाळ ठरलेली एक समाजसेविका अंजली दमाने यांनी या बाबतीत लक्ष घातलेलं आहे. आणि त्यांच्यामुळे हा कारखाना निश्चितच आम्हाला शेतकऱ्याच्या ताब्यात येईल अशी अपेक्षा असल्यामुळे हा लढा आमचे कारभारी पाटील आंबोरे यांच्या नेतृत्वात यांनी उपोषण सुरू केलं. त्यांना अमर उपोषण आहे, त्यांना पाठिंबा त्यांचे आता वेगवेगळ्या संघटनांचेही येणार आहेत आणि वेगळ्या पक्षाचे लोकही येणार आहेत. आणि आपण सगळ्या लोकांनी यावरती सहकार्य करावं आणि साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याचं शेतकरी आम्हाला पाहायला या वयात मिळावं. आणि रस्ता जो घातला दुसरे इथून तोही
पूर्णपणे करून जो पहिला सर्वे झाला त्या रस्त्याप्रमाणे सर्वेप्रमाणे घेऊन जावा. रस्ते सारखा जालना कारखान्यात आणू नये, त्याला आमचा विरोध आहे. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की। अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार।